लग्नानंतर माझ्या नवऱ्याला एक भयानक आजार झाला, म्हणून माझ्या सासूने अपशकुनी म्हणून मला घराबाहेर काढले. काही दिवसांनंतर नवऱ्याची तब्येत कशी आहे हे विचारायला फोन केला तेव्हा सासरे मला म्हणाले की माझा मुलगा मेला आहे. आणि जेव्हा मी सासरी गेले तेव्हा ते सगळे लोक ते घर सोडून निघून गेले होते. लग्नानंतर 1 वर्षातच मी मुलाला जन्म दिला आणि आपल्या मुलासाठी जगू लागले. 5-6 वर्षानंतर मी एका कार्यक्रमाला गेले तेव्हा मी तिथे कोणाला तरी पाहून हैराण झाले, कारण तो माणूस माझे शिक्षण पूर्ण होताच माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली आणि काहीही चौकशी न करता माझे तिने लग्न ठरवून टाकले. आमच्याकडून लग्नाची एवढी खास तयारी केली गेली नाही, ज्याचे सर्वात मोठे कारण होते की मला वडील नव्हते. म्हणायला तर मला 3 भाऊ होते, पण ते इतके कमवत होते जितके ते आपल्या बायका पोरांनाच खाऊ घालू शकेल. त्यामुळेच माझ्या आईला माझ्या लग्नाची जास्त काळजी लागून राहायची. ती मला कायम म्हणायची की जितक्या लवकर तुझे लग्न ठरेल तितके चांगलेच होईल, कारण आता तर मी जिवंत आहे, पण मी गेल्यानंतर तुझे काय होईल? तुझे 3 भाऊ तुला पाहणार सुद्धा नाही. आमच्याकडून लग्नाच्या सगळ्या विधी खूप साध्या पद्धतीने करण्यात आल्या आणि या उलट मुलाकडच्या बाजूने खूपच धूमधडाक्यात केल्या गेल्या. मेहंदीच्या दिवशी माझी सासू माझ्यासाठी मेहंदीचा छान ड्रेस आणि बांगड्या देऊन गेली होती आणि एक मोबाईल फोन देऊन गेली, ज्यामध्ये माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे रोहनचा नंबर होता. त्याच दिवशी रोहन माझ्याशी पहिल्या वेळेस बोलले होते. मला म्हणाले होते की मेहंदीचा ड्रेस तुला कसा वाटला? तुला माझी चॉईस आवडली का? मला आशा आहे की तुला तो ड्रेस आवडलाच असेल. आमचे पहिल्या वेळेस बोलणे होत होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला खूप लाज देखील वाटत होती, पण मला नंतर जाणवत होते की जशी काय आमची जन्मोजन्मीची ओळख आहे आणि लग्नाच्या दिवसापर्यंत आम्ही रोजच फोनवर बोलत होतो. लग्नाच्या विधी खूपच छान पद्धतीने पार पडल्या. रोहन जेव्हा लग्नाची वरात आमच्या दारात घेऊन आले तेव्हा माझ्या सर्व मैत्रिणी त्यांना पाहून दंग राहिल्या, कारण रोहन दिसायला खूपच सुंदर होते. रोहनला पाहिल्यानंतर मैत्रिणी माझ्या जवळ आल्या आणि म्हणायला लागल्या की तू खूप नशीबवान आहेस. इतका हँडसम नवरा सगळ्यांच्याच नशिबात नसतो. कोणाला जाडा, कोणाला सावळा, तर कोणाला टकला नवरा मिळतो. हे बोलता बोलता त्या खूप हसत होत्या आणि मी सुद्धा गर्वाने हसत होते. मी सुद्धा अजूनपर्यंत रोहनला पाहिले नव्हते, पण मी माझ्या मैत्रिणींच्या नजरेने त्यांना पाहिले होते. माझ्या मैत्रिणी ज्या प्रकारे रोहनचे कौतुक करत होत्या असे वाटत होते की ते माझ्यासमोरच उभे आहे. रोहनला हार घालताना मनात वेगळाच आनंद आणि भीतीसुद्धा होती. आनंद या गोष्टीचा होता की आता मी कायमचीच रोहनसोबत राहणार. जेव्हापासून आम्ही फोनवर बोलायला लागलो होतो तेव्हापासून रोहनने मला एक वचन दिले होते की ते मला असे प्रेम देतील की माझ्या माहेरामध्ये जे मी दुःख सहन केलं आहे ते सर्व मी विसरून जाईल. आणि भीती या गोष्टीची वाटत होती की जीवनात येणाऱ्या आनंदाला कोणाची दृष्ट न लागो. ज्या माणसाला आनंद कधीतरीच भेटतो त्याला तो आनंदसुद्धा साजरा करता येत नाही, कारण त्या माणसाला त्याच्या नशिबावर विश्वास नसतो. आणि असेच माझ्यासोबत घडत होते. या आनंद आणि भीतीच्या विचारात माझे लग्न पार पडले. मी खोलीत नवरीच्या वेशात नटून थटून डोक्यावर पदर घेऊन रोहनची वाट पाहत होते. हृदयाचे ठोके वाढले होते. आमच्यासोबतच रोहनच्या भावाचे सुद्धा लग्न झाले होते आणि आम्ही 2 नवऱ्या या घरात आलो होतो. रोहनच्या घरच्यांनी प्रत्येक हौस लग्नात पूर्ण केली होती, कारण घरात या दोघांचे शेवटचे लग्न होते. बाकी सर्व मुलांची या अगोदर लग्न झाली होती. माझ्या 3 नंदा आणि 2 दीर सुद्धा होते. थोड्याच वेळात खोलीच्या दरवाजावर टकटक पडली आणि रोहनच्या पावलांचा आवाज मला जाणवू लागला. जसा त्यांनी माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला तेव्हा मी त्यांना पाहून हैराण झाले. तेव्हाच मला माझ्या मैत्रिणींचे बोलणे आठवू लागले, कारण रोहन खरंच दिसायला खूप हँडसम होते. आज मी त्यांना पहिल्यांदा समोरून पाहिले होते. रोहनचा स्मार्टनेसपणा सगळ्यांना इतका आवडला होता, कारण ते आपल्या सगळ्या भावा बहिणींमध्ये वेगळे होते. रंग गोरा आणि दिसायला सुंदर, त्यामुळे ते एखाद्या राजकुमारापेक्षा कमी नव्हते. पण म्हणतात की ज्या गोष्टी माणसांच्या नशिबात नसतात त्या गोष्टी कायम सुंदर आणि चमकदारच असतात. दुसऱ्या दिवशी लग्नातल्या राहिलेल्या विधीसुद्धा पार पडल्या. रोहन एक खूप चांगले माणूस होते. त्यांनी मला सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली होती. मी जेव्हा माझ्या जावेला पाहिले तेव्हा मला ती खूप हुशार वाटली, कारण ती खूपच विचित्र नजरेने मला पाहत होती. ती सुद्धा माझ्यासोबतच एक नवीन नवरी होती, पण तिचे वागणे मात्र खूपच वेगळे वाटत होते. ती मला डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत निहाळत होती. बहुतेक ती माझ्याशी कंपॅरिझन करत होती. माहिती नाही ती काय विचार करत होती. असो, आमच्या सासूने माझ्या आणि तिच्या साड्या सेम घेतल्या होत्या.
मला तर माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. माझी आई माझ्यासाठी खूप खुश होती, कारण तिने आपल्या मुलीचे लग्न खूप चांगल्या घरात लावून दिले होते. पण काही दिवसातच त्या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागली. आत्ताशी आमच्या लग्नाला एकच आठवडा झाला होता की अचानक संध्याकाळच्या वेळेला रोहन माझ्यासोबत गप्पा मारता मारता बेशुद्ध पडले. अचानक बेशुद्ध पडल्यामुळे मी जोरात किंचाळले, कारण ते माझ्याजवळच बसले होते, माझ्यासोबतच बोलत होते. माझ्या आवाजाने बाकीचे घरातले लोक खोलीत आले आणि रोहनला असे बेशुद्ध पाहून रडायला लागले. आणि नंतर माझ्या सासऱ्यांनी आणि दिराने पटकन रोहनला उचलले आणि बेडवर ठेवले. त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करू लागले. कोणी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होते, तर कोणी त्यांच्या पायाचे तळवे चोळत होते, पण रोहनला काही शुद्ध आली नाही. मग लवकरच सासऱ्यांनी आणि दिराने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. माझे सासर हे शहरातच होते, त्यामुळे ते लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आम्ही सर्वजण घरात खूप काळजीत होतो. अर्ध्या तासानंतर माझ्या दिराने कॉल केला आणि सांगितले की रोहनला शुद्ध आली आहे. हे ऐकून माझा गेलेला जीव परत आला होता. थोड्या वेळानंतर ते लोक रोहनला घेऊन घरी आले. रोहनला घरी आणताच माझी सासू लगेच पुढे झाली आणि रोहनच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली, माझ्या मुलाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. रोहनला पाहून मी सुद्धा माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर उभी राहून रडत होते. एकतर नवीन नवीन प्रेम आणि लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर होणारे प्रेम खूपच मजबूत असते, भलेही ते 1 दिवसाचे असो नाहीतर कितीतरी वर्षांचे. आणि लग्नानंतर एका स्त्रीसाठी सर्वात अधिक प्रिय तिचा नवराच असतो. त्या नवऱ्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर चमक असते आणि आयुष्यात सगळीकडे आनंदच असतो. जेव्हा रोहनने माझ्याकडे पाहिले तेव्हा तिथेच उभे राहून मला म्हणाले, अरे वेडी आहेस का? तू का रडतेस? अजून मी जिवंत आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मी पळतच आले आणि त्यांना मिठी मारून रडायला लागले. मला असे जाणवत होते की कोणीतरी माझ्या रोहनला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. रोहनने औषध घेतले होते, त्यामुळे ते लवकर रात्री झोपले आणि मी मात्र संपूर्ण रात्र झोपू शकले नाही. सारखी सारखी उठून रोहनकडे पाहत होते की ते व्यवस्थित तर झोपले आहेत ना, त्यांना काही त्रास तर होत नाही ना. सकाळ होताच मी खूप बेचैन होऊन रोहनला उठवले, कारण माझी इच्छा नव्हती की ते खूप वेळ झोपावे, कारण मला त्यांच्यासोबत बोलायचे होते. माहिती नाही मला का वाटत होते की माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे. रोहनसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माहिती नाही का लवकर निघून चालला होता. माझा आवाज ऐकताच रोहन झोपेतून जागे झाले आणि एक स्माईल देत मला म्हणाले, अरे माझा विश्वास ठेव, मी अजून जिवंत आहे. हे शब्द ऐकताच मी त्यांच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाले, रोहन, तुम्हाला माझी शपथ आहे, परत असल्या गोष्टी तुम्ही चेष्टेत सुद्धा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे का, माझा जीव तुमच्यात असतो. जर तुम्हाला काय झाले तर मी मरून जाईल. रोहन हसून मला म्हणाले, मरो तुझे दुश्मन, तू तर माझी भोळी भाबडी बायको आहेस. त्याच दिवशी रोहन ठीक होते, पण मी एक क्षणसुद्धा रोहनपासून वेगळी झाले नव्हते. माझे मन खूप बेचैन झाले होते. रात्री झोपायच्या अगोदर रोहन मला म्हणाले की माझ्या डोक्यात खूप दुखत आहे. मग मी रोहनला विचारले, तुम्हाला हा त्रास पहिला होत होता का? परवा तुम्हाला काय झाले होते? अचानकच तुम्ही बेशुद्ध कसे काय झाले? माझ्या प्रश्नावर रोहनने फक्त एकच उत्तर दिले की असे माझ्यासोबत या अगोदर कधीच घडले नाही. हे बोलता बोलता रोहन डोक्याला पकडून रडवल्यासारखे झाले. म्हणू लागले, माझ्या डोक्यात आता खूपच दुखत आहे, मला सहन होत नाही रिद्धिमा, माझे डोके चेपून दे, नाहीतर माझा BP चेक कर ग. हे म्हणता म्हणता ते परत डोळे झाकायला लागले आणि पाहता पाहता ते परत बेशुद्ध झाले. मी त्यांना असे बेशुद्ध पाहून जोरजोरात रडू लागले आणि पळतच खोलीच्या बाहेर आले आणि सासूबाईंना आवाज देऊ लागले आणि म्हणत होते की रोहनला परत काहीतरी झाले आहे. माझा मोठा आवाज ऐकून सगळे घरातले एकत्र आले. रोहन आता सुद्धा त्याच परिस्थितीत होते. यावेळेस ते लोक रोहनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मी खूप घरच्यांना विनवणी केली की मी सुद्धा रोहनसोबत हॉस्पिटलमध्ये येणार, पण कोणीच माझे बोलणे ऐकले नाही. माझी सासू मला म्हणाली की तुझे ओझे ते कुठे घेऊन जाणार, रात्रीची वेळ आहे आणि तसं पण हे पुरुषांचं काम आहे. माझ्या सासूने त्या दिवशी मला खूपच वाईटरित्या झिडकारले होते. मी तर पहिलेच रोहनला अशा अवस्थेत पाहून आतून तुटले होते. सासूच्या अशा बोलण्यावर मी माझ्या खोलीत परत आले. उशीवर डोके ठेवून डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या आईला रोहनबद्दल काहीच सांगितले नव्हते, कारण माझ्या आईच्या आयुष्यात पहिलेच खूपच दुःख होते. ती तर सुरुवातीपासूनच मला पाहून म्हणायची की तुझे नशीब देवाने माझ्यासारखे लिहिले नाही पाहिजे. माझी आई तरुणपणीच विधवा झाली होती. थोड्या वेळानंतर परत माझ्या दिरांचा फोन आला आणि म्हणाले की रोहनला शुद्ध आले आहे, फक्त यावेळेस डॉक्टरांनी खूप साऱ्या टेस्ट लिहून दिल्या आहेत.
डॉक्टरांनी सांगितले आहे की रोहनच्या खूप साऱ्या टेस्ट लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, त्यामुळे आम्हाला घरी यायला उशीर होईल. मला रोहनसाठी खूप टेन्शन आले होते आणि त्याच टेन्शनमध्ये मी माझ्या आईला फोन केला. हा विचार केला की रोहनची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे आईला सांगणे जरुरी आहे. परत सासरची मंडळी म्हणतील की जावई एवढा आजारी असून सुद्धा कोणी त्याला भेटायला आले नाही. विचार करता करता मी आईला फोन लावला तर माझी आई माझे बोलणे ऐकून रडायला लागली. म्हणायला लागली की तुझे नशीब माझ्यासारखे नाही झाले पाहिजे. रात्रीच्या 11 वाजता जेव्हा माझे सासरे आणि दीर रोहनला घेऊन आले तेव्हा ते खूप काळजीत दिसत होते. मी खूप बेचैन होऊन रिपोर्टबद्दल विचारले तर ते म्हणाले रिपोर्ट्स 1-2 दिवसात मिळतील, पण डॉक्टरांनी सांगितले आहे की काळजी करण्याची गोष्ट आहे. हे ऐकताच माझी नवीन नवरी जाऊबाई तोंड वाकडे करत सासूकडे पाहून म्हणाली की काही लोकांचा पायगुण खूपच अपशकुनी असतो. असल्या लोकांमुळे दुसऱ्यांच्या जीवनात येणारा आनंदसुद्धा दुःखात बदलून जातो. कदाचित तिचे मन खूप जळाले होते, कारण तिचे नवीन नवीन लग्न झाले होते आणि काही स्वप्न होती जी नवीन नवरीची असतात. स्वप्न तर माझी सुद्धा होती, पण देवाने जे नशिबात लिहिले होते ते कोण मिटू शकते. दुसऱ्याच दिवशी माझी आई घरी आली. रोहनला भेटल्यावर तिला खूप रडू आलं. माझ्या सासूने माझ्या आईला मी किती अपशकुनी आहे हे म्हणून खूप काही ऐकवले. त्यावर माझी आई काहीच म्हणाली नाही आणि खाली मान घालून या घरातून निघून गेली. ते 2 दिवस मी खूप मुश्किलने घालवले आणि प्रत्येक क्षणाला देवाला प्रार्थना करत होते की रोहनचे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ देत. रिपोर्ट्स येताच घरातल्यांवर जणू काही आभाळ कोसळले, कारण त्या रिपोर्ट्समध्ये रोहनला ब्रेन ट्यूमर होता. रिपोर्ट्स वाचल्यानंतर माझ्यामुळेच रोहनला ब्रेन ट्यूमर झाला आहे असे मी समजायला लागले, कारण लग्नाच्या अगोदर रोहन एकदम ठीक होते आणि लग्नानंतर एकदमच रोहनला ब्रेन ट्यूमर झाला होता. तो पण 3ऱ्या स्टेजवर होता. रोहनची तब्येत दिवसेंदिवसच बिघडतच चालली होती. घरच्यांनी तर त्यांना एकापेक्षा एक बेस्ट डॉक्टरांना दाखवले, पण प्रत्येक वेळेस नाराज होऊनच माघारी येत होते. नंतर एका डॉक्टरांनी आशा दाखवली की ऑपरेशननंतर रोहनचा ट्यूमर काढला जाईल, पण या ऑपरेशनमुळे होऊ शकते की रोहनचे डोळे जातील किंवा मेमरीसुद्धा जाऊ शकते. याशिवाय शरीराच्या कोणत्याही अवयवावर त्याचा असर पडू शकतो, कारण हा डोक्याचा प्रश्न आहे. ऑपरेशन करताना कोणतीही अडचण येऊ शकते. म्हणायचा उद्देश आहे की ऑपरेशन खूप नाजूक आणि मोठे आहे, पण ऑपरेशनशिवाय आपल्याजवळ कोणताच पर्याय नाही. रोहनला डॉक्टरांकडे फिरवता फिरवता असेच 2 महिने निघून गेले. ज्या दिवशी रोहनचे ऑपरेशन होते त्या दिवशी माझी तब्येत खूपच खराब झाली होती. मला काहीच चांगले वाटत नव्हते. माझे डोके खूप दुखत होते आणि थकवासुद्धा जाणवत होता. पहिले मला वाटले कदाचित रोहनच्या टेन्शनमुळे असेल, पण त्यात संध्याकाळी मला उलट्यासुद्धा होऊ लागल्या. मला संशय आला की कदाचित मी प्रेग्नेंट आहे. आता वेळ अशी होती की मी कोणत्या डॉक्टरांना सुद्धा दाखवू शकत नव्हते, त्यामुळे मी गप्प राहिले. रोहनचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले, पण त्यांना शुद्ध आली नव्हती आणि जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते नीट बोलूही शकत नव्हते. आम्ही जेव्हा डॉक्टरांना विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही नशीबवान आहात, कारण रोहनचे ऑपरेशन ठीक झाले आहे, पण पूर्णपणे ठीक होण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल. तुम्हा लोकांना शांतीने घ्यावे लागेल. 1 आठवडा रोहन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले. जेव्हा त्यांची तब्येत सुधारायला लागली तेव्हा त्यांना घरी आणले. ज्या दिवशी रोहनला घरी आणले ते मला एकटीला पाहताच माझा हात पकडून म्हणायला लागले की मला माफ कर रिद्धिमा, मी तुला 1 दिवससुद्धा आनंदी ठेवू शकलो नाही. मी तुला कितीतरी वचने दिली होती, पण एकसुद्धा वचन निभावू शकलो नाही. हे म्हणता म्हणता रोहनचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूप रडायला आले होते, पण मी स्वतःला कणखर बनवले, कारण त्यांच्यासमोर जर रडले असते तर ते हिंमत हारून बसले असते आणि ते ज्या परिस्थितीत होते त्यात त्यांना टेन्शन देणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे झाले असते. मी रोहनला हसून दिलासे देऊ लागले. माझी आई आणि भाऊ जेव्हा रोहनला भेटायला आले तेव्हा माहिती नाही माझ्या सासूला काय झाले होते. त्या माझ्या आईला म्हणाल्या, तुम्ही तुमच्या मुलीला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जा. मला सासूबाईंचे बोलणे समजतच नव्हते. त्या एवढ्या कडक शब्दात बोलल्या होत्या की माझी आई त्यांना उलटून काहीच विचारू शकली नाही. माझी सासू स्वतःचा निर्णय ऐकून तिथून निघून गेली होती आणि मी हे ऐकून खूप हैराण झाले होते. मी रोहनला अशा त्रासात कशी सोडून जाऊ शकत होते. जे बोलणे माझ्या भावाने सुद्धा ऐकले होते त्यामुळे तो खूप चिडला होता आणि त्याने रागात जबरदस्ती मला तिथून माहेरी आणले. त्याने मला रोहनसोबत सुद्धा काहीच बोलून दिले नव्हते. माहेरी येऊन मला कुठे आराम भेटणार होता. मी कायम रोहनच्या चिंतेत असायचे.
मी कितीतरी वेळा रोहनला कॉल केला होता, पण रोहनने फोन अटेंड केला नव्हता. पण रोहन फोन अटेंड तरी कसे करू शकत होते, कारण डॉक्टरांनी मोबाईल वापरण्यास सक्त मनाई केली होती. काही दिवस मी माझ्या माहेरी खूप मुश्किलने घालवले आणि नंतर माझ्या आईला म्हणाले, तू दादाला सांग की मला रोहन जवळ सोडून ये. मला असे वाटत होते की काहीतरी खूपच वाईट होणार आहे. तुम्ही लोक असे कसे करू शकता? तो माझा नवरा आहे. कोणालाच हक्क नाहीये की आम्हा दोघांना वेगळे करावं. माझी आई मला म्हणाली की तुझी सासू तुला अपशकुनी समजते आणि त्यामुळेच तिने तुला तुझ्या माहेरी पाठवले आहे. म्हणजे ती त्यांच्या मुलाचा चांगला उपचार करेल आणि याच्यातच तू तिकडे गेली आणि रोहनला काहीतरी झाले तर ते लोक तुला जिवंत सोडणार नाही. तो त्यांचा मुलगा आहे. सगळे माझ्या विरुद्ध झाले होते, अगदी माझी आई सुद्धा. नंतर मी मजबूर होऊन माझ्या सासऱ्यांना फोन केला. 2दा तर सासऱ्यांनी फोन अटेंड केला नाही, पण तिसऱ्या वेळेस कॉल उचलताच म्हणाले, आता तुला काय पाहिजे? रोहन आता या जगात नाही. हे ऐकताच माझी शुद्ध हरपली. माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता. मला तर काहीच कळत नव्हते की मी त्यांना काय विचारू आणि काय बोलू. मी फक्त त्यांना एवढेच म्हणाले की कसे काय झाले आणि केव्हा झाले, कारण मला माझ्या आईच्या घरी येऊन फक्त 2 आठवडे झाले होते. त्यांनी माझा प्रश्न ऐकताच कॉल कट केला होता आणि त्यानंतर त्यांनी माझे कॉल कधीच अटेंड केले नाही. मी जेव्हा घरी ही गोष्ट सांगितली तेव्हा घरात खूप दुःख झाले होते. त्यांनी असा शोक केला की त्यांनाच जास्त दुःख झाले होते. मी खूप मुश्किलने माझ्या आईला मनवले होते. मी म्हणाले, मला माझ्या सासरी जायचे आहे. तेव्हा या गोष्टीवर माझे भाऊ खूप नाराज झाले होते. ते म्हणाले, त्या लोकांनी ही गोष्ट आपल्याला सांगणे सुद्धा जरुरी समजले नाही का? आणि तू कोणत्या तोंडाने त्या घरी जाणार आहेस? पण माझ्या मनाला शांती भेटत नव्हती. मी जेव्हा माझ्या सासरी पोहोचले तर घराला कुलूप लागले होते. मी तिथे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ओळखत नव्हते, त्यामुळे मी कोणालाच काहीच विचारू शकले नाही. माझी आई माझ्यासोबतच होती. तिने एका शेजारच्या बाईला विचारले की इथले लोक कुठे गेले आहेत. तेव्हा ती बाई म्हणाली, ते लोक हे घर कायमचे सोडून गेले आहे. माझ्या आईने रोहनबद्दल विचारले तेव्हा ती बाई म्हणाली, त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. दुसऱ्या शेजारच्या लोकांना विचारले तर ते लोक म्हणाले, आम्हाला इथे येऊन फक्त 1च आठवडा झाला आहे, त्यामुळे आम्हाला ना रोहनबद्दल माहिती आहे ना त्यांच्या घरच्यांबद्दल. आम्ही तिथून माघारी फिरलो. माझी आई मला खूप ओरडून बोलत होती की त्या लोकांना तुझ्यापासून सुटका पाहिजे होती आणि त्यांनी तुझ्यापासून सुटका करून घेतली सुद्धा. रोहन आता या जगात राहिला नाही. आता तू घरात बस आणि आराम कर. आराम कसा करणार होते मी? माझी तर तब्येत 3 दिवस झाली बिघडतच चालली होती. माझ्या त्रासाला पाहून माझी वहिनी म्हणाली, तू प्रेग्नेंट तर नाहीस ना? तुझा त्रास पाहून मला संशय येत आहे. दुसरी वहिनी लगेच म्हणाली, अरे देवा, अजून एक जबाबदारी सांभाळायला लागेल. अजून तर हे सुद्धा कळले नव्हते की मी प्रेग्नेंट आहे की नाही. असो, त्यांचे बोलणे ऐकून माझी आई एका नर्सला घरी घेऊन आली आणि नर्सने सांगितले की मी खरंच प्रेग्नेंट आहे. हे ऐकून मला कसलाच आनंद झाला नाही, कारण रोहन आता या जगात नव्हते. त्यामुळे ही खुशखबरी कोणासाठी होती? सगळे लोक माझ्या बाळाला या जगात येण्या अगोदरच ओझं समजू लागले होते. दिवसांमागून दिवस चालले होते आणि तो दिवस आला ज्या दिवशी मी एका मुलाला जन्म दिला. माझा मुलगा अगदी रोहनसारखाच दिसत होता. मी माझ्या मुलाला कुशीत घेऊन रडू लागले आणि काही दिवसांचे रोहनचे प्रेम आठवू लागले, कारण माझी आणि रोहनची साथ अशी किती दिवस होती, पण तेवढ्याच दिवसांची त्यांची साथ माझ्या जगण्याचा आधार बनली होती. जेव्हा मी मुलाला जन्म दिला तेव्हा माझे भाऊ माझ्या आईला म्हणाले की हिचे दुसरे लग्न लावून दे. पण माझे मन नव्हते, कारण मी माझ्या डोळ्यांनी रोहनचे अंत्यसंस्कार पाहिले नव्हते. मला विश्वास होता की रोहन जिवंत असणार, पण नंतर असं सुद्धा मनात विचार येत होता की ते जर जिवंत असते तर त्यांनी मला एक तरी कॉल केला असता, कारण माझा नंबर तोच आहे. मी माझा नंबर सुद्धा बदलला नव्हता. आमच्या घराचा पत्ता सुद्धा त्यांना माहिती होता. माझ्या आईने माझ्यावर खूप जोर दिला. म्हणाली की तू दुसरे लग्न कर, कारण मी अजून किती वर्ष जगणार, कधीपर्यंत तुला साथ देणार. मी माझ्या आईला म्हणाले होते की मी कोणत्या तरी स्कूलमध्ये नोकरी करते आणि माझ्या मुलाला सांभाळते. माझा मुलगा माझ्याजवळ आहे आणि मी याच्याच सहारे आयुष्य जगेल. हळूहळू दिवस जात होते आणि मी स्कूलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती. माझ्या मुलाला सुद्धा सोबतच घेऊन जात होते, कारण घरात त्याला कोणालाच सांभाळायचे नव्हते. दिवसांमागून दिवस जात होते आणि अशातच माझ्या मोठ्या भावाचे ट्रान्सफर झाले. माझा दादा म्हणाला की तू सुद्धा माझ्याबरोबर चल. मी सुद्धा त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात गेले, कारण माझे दोन्ही छोटे भाऊ मला विचारत सुद्धा नव्हते.
म्हणत होते की मोठा भाऊ असताना आमची काय गरज आहे. माझी आई त्या जुन्या घरातच राहिली. मी माझ्या मोठ्या भावासोबत एका नवीन शहरात आले. मी तिथे सुद्धा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली. ज्या शहरात आलो होतो ते शहर खूप चांगले होते. इथले लोकसुद्धा खूप छान होते. आता मला त्या माझ्या गावी जाऊशी सुद्धा वाटत नव्हते, कारण तिथे खूप कडवट आठवणी होत्या. त्यामुळेच नवीन शहरात नवीन लोक आवडू लागले. या नवीन शहरात माझा त्राससुद्धा कमी झाला, कारण मी टीचिंग छान करत होते आणि भावाच्या घराजवळच प्रायव्हेट स्कूल होते. स्कूलच्या मॅडम खूपच चांगल्या होत्या. आता माझा मुलगा सुद्धा मोठा झाला होता. तो इयत्ता दुसरीत शिकत होता. मॅडमला सुद्धा माझा मुलगा खूप आवडत होता. मॅडमने जेव्हा माझी कहाणी ऐकली तेव्हा त्या माझ्यावर अजूनच सहानुभूती दाखवायला लागल्या होत्या. मी संपूर्ण दिवस स्कूलमध्ये टीचिंग करायचे आणि घरी आल्यावर मुलांची ट्युशन घेत होते. दिवस खूप पटपट जात होते, पण यामध्ये असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मी रोहनची आठवण काढली नाही. माझा मुलगा जेव्हा आपल्या वडिलांबद्दल विचारायचा तेव्हा मी त्याला हे सांगायचे की तुझे पप्पा या देशाच्या बाहेर गेले आहेत. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांच्या पप्पांकडून एक गिफ्ट देत होते आणि त्याच्यावर रोहनचे नाव लिहित होते. त्याच्यासोबत मी खोटं बोलत आले होते की हे गिफ्ट बाहेरच्या देशातून तुझ्या पप्पांनी पाठवले आहे. पण आता माझा मुलगा मोठा होऊ लागला होता. माझ्या मुलाला आता त्याच्या वडिलांची कमी जाणवू लागली होती. स्कूलमध्ये शिकवता शिकवता मला 5 वर्ष होऊन गेले आणि माझा मुलगा सुद्धा पहिल्यापेक्षा मोठा झाला होता. यामध्ये माझ्या मॅडमने सुद्धा मला सल्ला दिला होता की मी दुसरे लग्न करावे, पण मी त्यांना कायम म्हणायचे की माझे मन सांगते की रोहन अजून जिवंत आहेत. एक दिवस मॅडमने मला ऑफिसला बोलवले आणि मला लग्नाची पत्रिका देत म्हणाल्या की माझ्या मुलीचे लग्न आहे. तू माझ्या मुलीच्या लग्नाला नक्की ये, कारण मॅडमसोबत माझे चांगले जमायचे. त्यामुळे इच्छा नसूनही मी त्यांना नकार देऊ शकले नाही. लग्न 1 आठवड्यानंतर होते. मी नेहमीप्रमाणे साधा मेकअप करून उदास मनाने चेहऱ्यावर खोटे हास्य घेऊन मॅडमच्या मुलीच्या लग्नात पोहोचले. जेव्हा मुलाकडची वरात आली तेव्हा त्या वरातीत एका माणसाला पाहिले ज्याची वर्षानुवर्षे मी वाट पाहत होते. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण तो वरातीत नाचत होता. रोहन माझ्या समोर होते. अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्यांचा चेहरा उतरला आणि ते नाचायचे थांबले आणि मी तिथे स्तब्ध उभी राहून त्यांना पाहत होते. मला माझे हृदय बंद झाल्यासारखे वाटत होते. आज माझे प्रेम जिंकले होते. ज्या प्रेमाने आजपर्यंत रोहनला जिवंत ठेवले होते, रोहन जिवंत आहेत. ते कधी ना कधी मला नक्कीच मिळतील आणि आज ते मला मिळाले. मी त्यावेळी रोहनला काहीच म्हणू शकले नाही. लग्न संपायची वाट मी खूप मुश्किलने पाहू लागले. मला हे माहिती होते की ज्या पद्धतीने रोहनने मला पाहिले आहे त्यांना माझ्यासोबत बोलण्याची इच्छा होती. जसे लग्न पार पडले मी माझ्या मुलाला घेऊन बाहेर पडलेच होते की बाहेर गेटवर रोहन आमची वाट पाहत होते. रोहनला पाहताच मला असे वाटले की त्यांची कॉलर पकडावी आणि त्यांना विचारावे की तुम्ही जिवंत होता मग इतक्या वर्ष कुठे होता. लग्नाच्या फंक्शनमध्ये मॅडमकडून मला एवढे माहिती पडले होते की रोहन त्यांच्या मुलीकडच्या सासरच्या बाजूने होता. म्हणजे माझ्या मोठ्या धीराच्या घरात मॅडमची मुलगी सून म्हणून गेली होती. मी रोहनला काहीतरी विचारणार किंवा ते माझ्याशी काहीतरी बोलणार या अगोदरच मी माझ्या मुलाला तेथून परत आतमध्ये जायला सांगितले आणि रोहनला म्हणाले, तुम्ही तर खूप गद्दार निघाले. तुम्ही जिवंत होतात, पण तुमच्या घरच्यांनी आम्हाला खोटे सांगितले आणि मी वेडी तुमच्या मरण्यावर सुद्धा विश्वास ठेवू शकले नाही. त्या विश्वासावर मी माझे संपूर्ण तरुणपण घालवले. वाटत होते की तुम्ही कधीतरी माझ्याजवळ परत येसाल. माहिती नाही मला विश्वास का बसत नव्हता की तुम्ही या जगात नाही, पण आज तुम्हाला जिवंत माझ्यासमोर उभे राहिलेले पाहून मला विश्वास बसला आहे की माझे मन खरं बोलत होते. पण तुम्ही माझ्यासोबत असे का केले? माझ्या बोलण्याला मध्येच तोडत रोहन मला म्हणाले की तुझा हा ड्रामा बंद कर. एकतर तू त्यावेळेस मला अशा परिस्थितीमध्ये सोडून तुझ्या लोकांसोबत निघून गेलीस आणि उलट तू मला गद्दार म्हणतेस. ते मला म्हणू लागले की तू गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी मला सांगितले की तू घरून हे सांगून गेली आहेस की तू आजारी नवऱ्यासोबत संपूर्ण आयुष्य राहू शकत नाही आणि तसे पण रोहनच्या आयुष्याचे काय, आज आहे तर उद्या नाही. हे बोलून तू आमच्या घरून मला सोडून निघून गेली होतीस. माझ्या घरचे तुझ्या खूप हातापाया सुद्धा पडले होते. हे ऐकताच मी रोहनवर खूप जोरात ओरडले, कारण ते जे काही बोलत होते ते सर्व खोटं होते. मी रोहनने लावलेल्या सगळ्या आरोपांवर एकच उत्तर दिले की हे सर्व खोटं आहे आणि तुम्ही सगळे एवढे खरे होतात तर मग ते घर सोडून का निघून गेले. रोहनला तर पहिल्यांदा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणाले, गेलो कारण आम्हाला एका साधू बाबांनी सांगितले होते की माझा आजार त्या घरालाच सोडून नीट होईल आणि तसे पण मोठ्या भावाचे इकडे ट्रान्सफर झाले होते.
त्यामुळे तो मला सुद्धा इकडे घेऊन आला. आणि तसे पण मला त्या शहरात राहायचे नव्हते, कारण त्या शहरात त्या घरात तुझ्याबरोबर घालवलेल्या आठवणी होत्या. इतक्यात माझ्या मुलाने पाठीमागून मला आवाज दिला. तो आवाज ऐकताच रोहन टाळ्या वाजवू लागला. म्हणाला की अरे वा, तू दुसरे लग्नसुद्धा केलेस. मी तुला घटस्फोटसुद्धा दिला नाही आणि मी मेलोसुद्धा नाही. मग तू दुसरे लग्न कसे करू शकतेस? मी माझ्या मुलाचा हात धरला आणि रोहनसमोर त्याला उभे केले. म्हणाले की हा तुमचाच मुलगा आहे, याला नीट निरखून पहा, त्याच्यात तुमचाच अंश आहे. रोहनने जेव्हा मुलाकडे बारकाईने पाहिले तेव्हा त्यांनी मुलाला मिठी मारली, कारण खरंच माझा मुलगा रोहनची कॉपी होता. नंतर मी माझ्या मुलाला घेऊन माझ्या घरी आले. रोहन खूप हट्ट करत होते की माझ्या मुलाला त्यांच्यासोबत पाठवू आणि स्वतःसुद्धा त्यांच्यासोबत जाऊ, पण मी असे करणार नव्हते. यानंतर कितीतरी वेळा रोहनने आमच्या घरी येऊन माफी मागितली आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा माझ्या घरी माफी मागायला घेऊन आले होते, पण मी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. मी म्हणाले होते की मी अपशकुनी, पांढऱ्या पायाची सारखे शब्द आयुष्यभर ऐकत आले आहे आणि मी तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची वाट पाहणार होते आणि तुम्ही आहात की एकदा सुद्धा मागे वळून पाहिले नाही. रोहन मला म्हणाले की त्यांनी 1-2दा प्रयत्न केले होते, पण तेव्हा मी ते शहर सोडून गेले होते. पण मला माहिती होतं की हे सगळं ते खोटं बोलत आहे, कारण माझे दोन्ही छोटे भाऊ आणि आई त्याच घरात राहतात. आणि सगळ्यात मोठे कारण म्हणजे रोहनजवळ माझा फोन नंबर होता, जो अजूनपर्यंत मी बदलला नव्हता. रोहनने दुसरे लग्न केले होते आणि त्याच्यात 3 मुली होत्या. तो फक्त माझ्याकडे यासाठी येत होता की त्याला मुलगा पाहिजे होता. मी रोहनला म्हणाले, माझे काय आहे, अर्धे आयुष्य निघून गेले आणि अर्धे आयुष्य बाकी आहे. देवाने मला मुलाच्या रूपात माझ्यासाठी मोठा सहारा दिला आहे. मी त्याच्याच सहारे माझे आयुष्य जगेल. आणि तसे पण मी अपशकुनी होते हेच समजून तुम्ही सुद्धा आपल्या घरच्यांना साथ देऊन मला सोडले होते. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जगा आणि मला सुद्धा जगू द्या. संपूर्ण सत्य माहिती पडल्यानंतर माझ्या मुलाने त्याच्या वडिलांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही. मी त्याला कितीतरी वेळा म्हणाले की ती तुझे पप्पा आहेत, तू त्यांना भेटत जा, पण माझ्या मुलाने मला त्रासात तडपताना पाहिले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी नकार दिला होता. मी माझे राहिलेलं अपूर्ण प्रेम पूर्ण होण्याची वाट पाहत होते, पण ते प्रेम माझे कायमचे अपूर्णच राहिले. मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच सांगा, मी रोहनसोबत न जाण्याचा निर्णय बरोबर होता की चूक? फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.